नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, राज्य प्रवक्ता रयत क्रांती संघटना। येत्या 21 तारखेला टेंभुर्णी येथे टेंभुर्णी अंतर्गत बायपास रोडच्या कामाच्या निकृष्टतेबाबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे व टेंभुर्णी ग्रामपंचायतीने जे आंदोलन उभा केलेले आहे त्या आंदोलनाला आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीनं पूर्ण पाठिंबा देत आहोत की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय आणि संबंधित ठेकेदार यांच्या संगनमताने हा जो रस्ता तयार झाला त्या रस्त्याची निकृष्टता आज लागलीच लक्षात आलेली आहे। त्याचं कारण काय की रस्त्याच्या क्वालिटीकडे कसलंही लक्ष दिलेलं नाही आणि वेळोवेळी टेंभुर्णीकरांनी सातत्यानं रस्ता चांगला व्हावा ही भूमिका मनात ठेवून आवाज उठवला, परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कधीही ठेकेदाराच्या रस्त्याच्या कामाच्या बाबतीत त्याला क्वालिटीच्या बाबतीत कधीही आदेश दिले नाहीत। म्हणून जो रस्ता पूर्णत्वास झालेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा टेंभुर्णी बायपास ह्या महामार्गाला बायपासला जोडणारा जो रस्ता हा जो अंतर्गत रस्ता आहे तो कसा जोडायचा आहे याच्या बाबतीत सुद्धा अनभिज्ञता आहे की शेवटी हा टेंभुर्णीतला रस्ता होऊन सुद्धा दोन्ही बायपासला म्हणजे इंदापूरकडच्या बायपास रोडला महामार्गला जोडणारा आणि इकडं सोलापूर रोडला महामार्गला जोडताना या रस्त्यावर अपघाताची चिन्ह दिसतात। त्यामुळं या रस्त्याच्या बाबतीत जे आंदोलन उभा करणार आहेत त्या आंदोलनाला आम्ही रयत क्रांती संघटना पूर्ण पाठिंबा देतोय। आणि त्याच पद्धतीनं आडेगाव येथे सुद्धा एक पूल मंजूर झालेला आहे। बऱ्याच दिवस झालं काही लोकांच्या आग्रहास्तव त्या पुलाला विरोध झाला। त्याच पद्धतीनं रांजणी ओंकारनाथाच्या मंदिराच्या लगतच्या हायवेच्या कमानीच्या तिथं दुसरा ब्रिज व्हावा या बाबतीत सुद्धा मागणी झाली, परंतु मी या बाबतीत असे म्हणेन की शेवटी जिथं अपघातग्रस्त प्रवण जागा आहेत तिथं ब्रिज होणं ही काळाची गरज आहे की शेवटी लोकांचा अपघात हा कमी झाला पाहिजे। त्यासाठी या दोन्ही ब्रिजची आवश्यकता आहे। त्याच अनुषंगाने या दोन्ही ब्रिजला आपण पुढे भविष्यात नक्कीच पाठपुरावा करणार आहे आणि म्हणून मी शेवटी येत्या 21 तारखेला जे टेंभुर्णीत या रस्त्याच्या संदर्भात जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला आम्ही रयत क्रांती संघटना पूर्णपणे पाठिंबा देऊ एवढंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।